सन्मान मुख्य मंचावरती करायचा. राहुल देसाई साहेबांचा शुभ सन्मान मुख्य मंचावरती आपण करतोय. स्वप्नील मोरे साहेबांवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आज मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर सन्माननीय योगेश शिंगण साहेबांचा शुभ सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय आणि तो शुभ सन्मान आपण शुभम शिंगण साहेबांच्या शुभ हस्ते मुख्य मंचावरती करत आहोत. योगेश शिंगण साहेब आपल्याला विनंती आहे आपण तो शुभ सन्मान मुख्य मंचावरती स्वीकारायचा आहे. टोटल विकेट मिळालेला आहे सिद्धार्थ जगदाळशी. अजित मोहितेच्या गोलंदाजी मार्कवरती आणि पहिल्या मॅचचा हिरो आता बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळेल अक्षय. गोलंदाजी मार्कवरती अजय मोहिते कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. अनेकांना पाणी पाजलंय, अनेकांना चारी मुंड्या चीट केलं, अनेकांना त्रिपळा चीट केलं, अनेकांना बेड्या ठोकल्यात, अनेकांना चारी मुंड्या चीट, अनेकांना जेरीच आणलंय. या गोलंदाजाने काय गोलंदाजी करतोय. ISPL ची ट्रायल सुद्धा त्याने दिली आहे मागल्या वर्षीच्या हंगामामध्ये. या वर्षी सुरुवात झाली ISPL च्या ट्रायलला. पुन्हा एकदा तो ISPL ची ट्रायल देईल का. पहिलाच बॉल इथे समोर आलेत पदलाल इथे दाखवलं होतं. त्याचबरोबर तुषार शिंगण साहेबांचाही शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय ज्यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. SM ब्रदर्स चषक 2025 या स्पर्धेच्या निमित्ताने आयुष्य उदंड लाभो. आयुष्यामध्ये असलेल्या सर्व काही इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला बर्थडेच्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या. आणि आणखीन एक आपण डॉट बॉल आपण पाहतोय. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. 4 बॉल आतापर्यंत पाहायला मिळालेत. डॉट एक विकेट सिद्धार्थची आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर आणखीन एक चांगला बॉल हाई बॉल आपण पाहिलं गेलं तर डॉट पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच अकाईवाडी विरुद्ध श्री गणेश इलेव्हन गणेशवाडी B या दोन संघांच्या दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक चांगला बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न इथे डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आणि पहिलं या स्पर्धेमधील निर्धाव षटक अजय मोहितेच्या नावे आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळते अजय मोहितेच्या माध्यमातून. टोटल धाबा फलकावरती दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती भरत मोहिते आपल्याला पाहायला मिळेल. भरत मोहिते आपण समोर वैभवला पाहतोय. एकही बॉल फेस केलेला नाहीये. फटका फसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक डीपला होते पण इथे पाहिलं गेलं तर 2 धाबा कंप्लीट. नो मॅन्स लँड मध्ये बॉल आढळतोय. 2 धाबा कंप्लीट आणि 2 धाब्याने धावफलक. अगदी पाहिलं गेलं तर धाबांचं अकाउंट आणि उपयोग असताना इथे पाहायला मिळतोय. पहिलं षटक निर्धाव आल्यानंतर जो दबाव आहे तो इथे स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग करणाऱ्या टीम अर्थातच शिरवडे टीमच्या खात्यामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आडव्या बातने खेळण्याचा प्रयत्न इथे डॉट बॉल भरत मोहितेच्या माध्यमातून. पहिला 2 त्यानंतर डॉट. एक तेरी तो एक मेरी. अब है किसकी बारी. अभी नहीं तो कभी नहीं. भरत मोहितेला माहिती आहे महत्वाची मॅच आहे. हारलात तर घरी आणि जिंकलो तर पुढे. आणखीन एक चांगला स्ट्रोक बॅकफूट पंच स्क्वेअर कट आणि एकच धाव. एका धाब्याने धाव फलक पुढे. 3 धाबा. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं डॉट आणि त्यानंतर पहिल्या बॉलवरती 2 दुसऱ्या बॉलवरती डॉट आणि तिसरा बॉल सिंगल. 3 बॉलचा खेळ 3 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. पूल केलाय सक्सेसफुल होणार का नाही होणार सक्सेस.
कारण डिस्टन्स आपण पाहिलं तर जास्त आपल्याला पाहायला मिळतं. आज अनेक बॅटर्स इथे कसरत पाहायला मिळणार. ज्या बॅटकडे खरं तर कसरत आहे, ज्या बॅटकडे खरं तर कंट्रोल आहे, तो बॅटर यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 5 धावा धावफलकावरती. लॉफ केलाय, पदल आले ते दाखवलंय समोरच्या दिशेला, सीधी बॅट, नो बकवास. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि इथे 2 धाबा कंप्लीट. चांगलं गुड रन मिडून द विकेट. वैभव प्रयत्न करतोय, त्याला माहिती आहे या धाबा या मैदानावरती 20-25 झाल्या तरी सुद्धा मॅच आपल्या बाजूने झोकू शकते आणि गोलंदाजी तितक्या ताकदीची आहे या संघाकडे. आणखी एक चांगला बॉल सुजित शेबाईने मारलेले ते सकाळच्या सत्रामध्ये षटकार, त्यानंतर अक्षयने मारलेले अप्रतिम षटकार आजच्या दिवसामध्ये खरं तर निर्णायक ठरलेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि टोटल धाबा 7 धाबा आपल्याला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. काजरवाडी संघानेही अनेक बलाढ्य संघांना पराभूत केलं. बलाढ्य संघांच्या यादीमध्ये याही संघाची गणना अलीकडच्या काळामध्ये केली जाते. कारण अजय मोहिते आणि दीपक मोहिते ही संघाची एबन जोडी, ही भारदस्त जोडी, विश्वासाची जोडी, जबाबदारीची जोडी म्हणून या जोडीकडे पाहिलं जातं. आणि ही जोडी जेव्हा मैदानामध्ये उभे असते ना तेव्हा अनेक संघांना करता संकटामध्ये टाकते ही जोडी. आता पण पाहिलं गेलं तर त्याचबरोबर अनेक स्पर्धेमध्ये आपण ज्यांच्या माध्यमातून खरं तर नेहमीच मोलाचं सहकार्य आणि मोलाची साथ मिळत आली आहे असे भरनाथ स्पोर्ट्स आकाईवाडी टीमचे मार्गदर्शक कॅप्टन अविनाश वायके साहेबांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. आपलंही सहर्ष स्वागत आहे. इथे पाहिलं गेलं तर धाबा किती मिळतात पाहूयात. आणि 2 धावा 9 धावसंख्येवरती धावफलक अजून 10 ते 11 धावा इथे जोडला गेल्या शिरोळे टीमच्या माध्यमातून. आणि अजय मोहितेची लवकरात लवकर विकेट या मॅच मध्ये आली तर मॅच बनू शकते यांना माहिती. त्यामुळे 20+ धाबा लावण्याचा प्रयत्न जरूर करताना पाहायला मिळेल शिरोळे टीम. बागपूड वरती गेले, कमी गतीने फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे कोण बाद झालंय पाहूया. वैभव की आपण अक्षय. पहिल्या मॅचचा हिरो. पहिली मॅच वेगळी होती, दुसरी मॅच वेगळी आहे. कारण पहिल्या मॅच मध्ये दोन्हीही विजयी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात. त्यामुळे दोन्हीही संघ एकाच ताकदीच्या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना शिरोडे संघ थोडासा बागपूडवरती आतापर्यंत पाहायला मिळाला. 9 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅट्समन नेम प्लीज. वैभव धावपाच्या माध्यमातून बाद. नवीन बॅटर सोन्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येकाला पाहिजे होते, प्रत्येकाला पाहिजे. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. इथे पाहायला गेलं तर सिंगल धाव, सिंगल नंतर 10 धावा. 10 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी काजारवाडी टीमच्या माध्यमातून दीपक, अजय आणि त्यानंतर भरत. फुटस बॉल अलॉंग द कार्पेट. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक, डीपला फंबल आणि फंबल नंतर 2 धाबा. अगदी पाहायला गेलं तर मैदानाचा भौगोलिक विचार केला, थोडंसं समोरच्या बाजूला आपण पाहिलं तर थोडंसं कठीण आउटफील्ड आणि त्यानंतर बॉल पडल्यानंतर थोडासा वरती येतोय. 2 धाबा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. 2 धाब्याने धावफलक पुढे. लास्ट बॉल फॉर फर्स्ट इनिंग. हाही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल निघाला डीपला. क्षेत्ररक्षक आहेत इथे पंबल आणि इथे 2 होतील का 3 होतील. 2 धाबा झालेत आणि 2 धाब्यानंतर धावफलक. टोटल 14-15 धाबांची गरज आहे टीम
शिवशंभू स्पोर्ट्स काजरवाडी संघाला जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. चला नेक्स्ट मॅच टॉस. भैरनाथ स्पोर्ट्स आकाईबडी विरुद्ध श्री गणेश 11 गणेशवाडी बी. टॉस साठी या लगेच. दोन्ही टीमला विनंती आहे. अमित हिनुकले ॲज अ कॅप्टन गणेशवाडी बी आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल भैरनाथ स्पोर्ट्स आकाईबडी टीम. आपण टॉस साठी या लगेच. चला गणेशवाडी बी टीम आपण या. भैरनाथ स्पोर्ट्स आकाईवाडी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. गणेशवाडी बी संघाचे कॅप्टन्स अजूनही उपस्थित नाही आहेत. अमित, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? यस, गणेशवाडी बी संघाचे कॅप्टन्स प्रस्थान होत आहेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय, त्यामुळे नेक्स्ट टीम सर्वांनी नोंद घ्यायची आहे. शेवटचे 2 बॉल बाकी असले की आपण इकडे यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच लाभा. शिरोली टीम थोडंसं स्पीडअप. चला प्लीज मॅच सुरू करूयात. 15 धाबांची गरज आहे. सलामीची जोडी अजय मोहिते आणि दीपक मोहिते बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. एक बिलॉंग करतोय घाटकोपरला, आज गावाच्या नावासाठी खेळतोय काजरवाडी टीमसाठी. अजय मोहितेचा विचार केला तर काजरवाडी घाटकोपर मध्ये सध्या व्यवसायासाठी वास्तवत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला दीपक मोहिते मॅन फ्रॉम काजरवाडी आणि सध्या कोपर खेळणारे स्थायिक आपल्याला पाहायला मिळतात. आज गावाच्या नावासाठी आज दोन्ही खेळाडू करतात आपला महत्वपूर्ण वेळ. संडेचा दिवस कधी येतोय सर्वांना आतुरता लागली असतील, कधी एकदा मैदानाच्या आतमध्ये जातो. चला दोन्ही कॅप्टन्स उपस्थित आहेत. टॉस करा. कबड्डी टीम आपण टॉस करूयात लगेच प्लीज. चला प्लीज सिद्धार्थ मॅच सुरू करा लगेच. ऑफिशियल्स मॅच सुरू करा. सिद्धार्थ जगदाळ गोलंदाजी मार्कवरती. अजय मोहिते पहिल्या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध केलं. या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे. टॉस झालेला आहे, निर्णय काय आला पाहूयात. टॉस विन भैरनाथ स्पोर्ट्स आकाईवाडी. निर्णय अजूनही पेंडिंग. 15 धाबांची गरज. पहिला बॉल. सिद्धार्थ टू अजय मोहिते. बेस्ट वर्सेस बेस्ट, आयकॉन वर्सेस आयकॉन, कॅप्टन वर्सेस कॅप्टनची लढाई. इथे चांगला बॉल, इथे परफ्यूम डिलिव्हरी. अगदी पाहायला गेलं तर खांद्यांचा चांगला वापर गोलंदाज सिद्धार्थ जगदाळे करतोय. कदाचित त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं गेलं तर लेदर क्रिकेटचा भरपूर अनुभव असलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामॅनकडे पाहिलं तर कदाचित एक 12-13 वर्षाचा कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतो. आज कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आज संपूर्ण स्पर्धा तो कव्हर करतोय. छोटा मात्रे. बॅटची लिडिंग एज. पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्र निवडलाय. मात्रे बंधू म्हणजे ऑलराऊंडर बंधू. कारण अक्षय मात्रे यांचा सुपुत्र मनवेद मात्रे आपल्याला नेहमी 7 ते 8 वर्षाचा, पण प्रत्येक स्पर्धेमध्ये तो खरं तर उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. समोरचा कॅमेरा तो हँडल करत असताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. हा छोटा मात्रे, अक्षय मात्रे आणि कुणाल मात्रे. अतिशय दर्जेदार टेलिकास्ट आपल्याला ओम साई MTC टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आज अनेकांचं खरं तर हक्काचं YouTube वाहिनी चॅनल म्हणून या चॅनलकडे पाहिलं जातं.
पाटण तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन असेल, खरं तर करार कदाचित झालेला आहे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन सोबत. नेहमीच प्रत्येक स्पर्धेला त्यांची यूट्यूब वाहिनी आपल्याला पाहायला मिळते आणि कदाचित या वर्षाच्या हंगामामध्ये कराड तालुका क्रिकेट असोसिएशनच्या सोबत सुद्धा ते जोडलेले आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र कराड क्रिकेट असोसिएशन करत ओमसाई MTC टीम सोबत जोडलेले आहेत. आज जावळी आहे, कराड आहे, पाटण आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील असं एकही असोसिएशन नाही आहे जिथे खरं तर ओमसाई टीम जोडलेली नाही आहे. प्रत्येक असोसिएशनच्या मुखामध्ये पहिल्या पसंतीचं नाव म्हणून ओमसाई MTC टीमकडे पाहिलं जात आहे. कारण क्लॅरिटी आणि क्वालिटी टेलिकास्ट असेल तर तुम्हाला कुठेही बोलवलं जातं आणि ते ओमसाई टीमने आतापर्यंत स्वतःला कामाच्या माध्यमातून सिद्ध करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. यशाची उंची करत असताना कामाची लाज बाळगू नका आणि त्यांनी कधी कामाची लाज बाळगलेली नाही आहे. वेळ काय पाहिलेला नाही आहे. जिथे वेळ पाहिजे तिथे ते खंबीरपणे उभा राहिले प्रत्येक असोसिएशनसाठी. आणि आज एक संपूर्ण महाराष्ट्रभर आपली एक प्रसिद्ध यूट्यूब वाहिनी म्हणून आज चर्चेत राहिली आहे. 40 सबस्क्रायबर बाकी आहेत 80,000 सबस्क्रायबरसाठी. आज एक मोठा फल्ला त्यांच्या माध्यमातून पार केला जाईल. सर्वांना विनंती आहे यूट्यूबवरती जा, ओमसाई MTC सर्च करा आणि सर्वांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून स्पर्धा चालू झाली की तुम्हाला नोटिफिकेशन येईल या स्पर्धेस आणि ओमसाई MTCच्या माध्यमातून आपण संपूर्ण स्पर्धा आपण पाहू शकता. 40 सबस्क्रायबर बाकी आहे. सर्वांना विनंती आपण ओमसाई MTC यूट्यूबच्या माध्यमातून सर्च करा आणि 80,000 सबस्क्रायबर आजच्या दिवसामध्ये कंप्लीट होतील ही आपण आशा व्यक्त करूयात. फटका चांगला फ्लिक केला, मनगटातील ताकद दाखवली आहे, बॉल डीपला निघाला, थोडासा वेग कमी, आउटफील्ड स्लो झाली आहे आणि ते 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? केलाय आणि फलंदाज दीपक मोहिते बाद. कदाचित मिळालेलं त्यात समाधान मानायचं होतं, अतिरिक्त मिळवण्याचा प्रयत्न केला आणि इथे लालच बुडी बोला या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद असताना दीपक मोहिते एकही बॉल न फेस करता मैदानाच्या बाहेर जात असताना दीपक पाहायला मिळेल. आता भरत मोहिते नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं स्पीडअप घ्या. नेक्स्ट मॅच टॉस झालेला आहे. भैरनाथ स्पोर्ट्स अकादमी संघाने टॉस जिंकलाय. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ऑस्ट्रेलियन स्टाईलने इथे बॅटिंग करण्याचा निर्णय भैरनाथ स्पोर्ट्स अकादमी टीम्स आपल्याला पाहायला मिळतो. जिंकण्यासाठी अजूनही गरज ती म्हणजे 10 धाबांची गरज. 12 बॉल मध्ये गोलंदाजी मार्क वरती हेमंत दादा लिजेंड क्रिकेटर या वर्षीचा हंगाम कराड तालुका क्रिकेट असोसिएशन सोबत जोडलेले आहेत. जो या असोसिएशन सोबत जोडला जातो ना त्याची मान त्याची छाती अभिमानाने फुलती आहे. कारण हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय असोसिएशन आणि सर्वाधिक श्रीमंत असोसिएशन म्हणून आपण या असोसिएशनकडे पाहत आलो आहे. दीपक दादा लोखंडे साहेबांचं मार्गदर्शन, त्यानंतर बाबासो बागल साहेबांचं मार्गदर्शन या असोसिएशनला मिळालं. अनेक मान्यवर इथे पूल करत असताना बॉलला पाठवलं जाईल का मैदानाच्या बाहेर? नाही गेला बॉल, बॉल अडकलाय आतमध्ये आणि अजय मोहिते बाद झालाय. या मॅच मध्ये आता ट्विस्ट आलाय कारण जिंकण्यासाठी गरज 10 बॉल आणि 10 धाबांची अजूनही गरज. मॅच अजूनही संपलेली नाही. अजूनही जिंकण्यासाठी 10 बॉल आणि 10 धाबांची गरज आहे. आणि आम्ही गावावरून का आलोय? मैदानाच्या आतमध्ये सांगतायत, दाखवतायत खेळ आणि खेळाने आतापर्यंत अनेकांची मनं शिरवडे टीमने जिंकली आहेत. कासारवाडी संघाला वाटलं होतं 15 धाबा आपण इझिली काढू, पण शिरवडे संघाने दमखम दाखवला या मॅच मध्ये. 300-350 किलोमीटरचा प्रवास आम्ही का केलाय याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये शिरवडे टीमने दाखवलाय. म्हणून म्हणलं जातं ना, रात्र नाही स्वप्न बदलतो, दिवा नाही वाद बदलतो. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलतो. कटिंग का स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही. शिरोडे संघ मैदानाच्या आतमध्ये अजूनही जिंकलेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये विजयाचे दावेदारी दोन्ही संघ दाखवत आहेत. कोण शेवटच्या क्षणी कलाटणी देतोय, कोण शेवटच्या क्षणी कमबॅक करतो या मॅच मध्ये. 10 बॉल आणि 10 धाबा स्ट्रायकरला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. संदीप कमी गतीने टाकलेला बॉल इथे पाहायला गेले तर भरत स्वतः इंटरेस्टेड दिसत आहेत सिंगल साठी, पण हेमंतने जकडून ठेवले आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमला. 3 बॉल आतापर्यंत डॉट टाकलेत. अक्षरशः अजय मोहितेला बाद केलं त्यानंतर संदीपला पहिलाच बॉल डॉट. 9 बॉल आणि 10. मॅच होती कुठे आता आली कुठे. आणखीन एक चांगला बॉल यष्टीरक्षकाच्या माध्यमातून एक छोटीशी चूक आणि अबांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव. क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व आहे. शाळा शिकत असताना एका मार्काला, राजकारण करत असताना एका मताला आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला खूप महत्व आहे. महत्व विचारा. इंग्लंड आणि न्यूझीलंड संघाला एका धावेचं वर्ल्ड कपची मॅच जिथे पराभूत झाला तो संघ, इथे एका धावेचं महत्व दोन्ही संघांना माहिती आहे. प्रयत्न करतात मैदानाच्या आतमध्ये. इथे पाहायला गेलं तर आणखीन एक सिंगलच्या स्वरूपामध्ये एक धाव. एका धावेने धाव फलक पुढे जाऊन पोहोचतोय. धावा येतात कसं हे महत्वाचं नाहीये. धावा येणं गरजेचं आहे ते म्हणजे काजरवाडी टीमसाठी, आणि त्या धावा मिळतात. 2 धावेने धाव फलक 7. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. बॉलचा विचार केला तर बॉल अजूनही बाकी आहेत, तो म्हणजे 1 बॉल 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल मॅच. 18 बॉल 15ची गरज असताना 7 बॉल 8 वरती मॅच येऊन ठेपली आहे. पूल करत असताना क्षेत्ररक्षकाच्या डोळ्याच्या समोरून बॉल निघालाय. डीपला क्षेत्ररक्षक आहे सिद्धार्थ. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा कंप्लीट. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावा. व्हॉट अ मॅच. डोळ्याचं फारनं फेडणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पण भरत मोहिते नावाचा अजूनही काटा मैदानाच्या आतमध्ये. तो जाता येता टोचेल तो शिरोडे टीमला. जर भरत मोहितेला थांबवलं तर या मॅच मध्ये कमबॅक होताना पाहायला मिळेल. आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज वैभव आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 6 धाबांची गरज. मनुष्य के 6 से बड़ा कोई लक्ष्य बड़ा नहीं होता. 6 बॉल आणि 6 धाबांची गरज आहे. मनामध्ये जिंकण्याची जिद्द असेल ना तर समोर किती धाबांचं टार्गेट आहे पाहिलं जात नाही. आता कोणाच्या मनामध्ये जिंकण्याची जिद्द आहे, कोण मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी प्रयत्न करतोय. तिन्ही क्षेत्रामध्ये जे तिन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी करतील तो संघ विजय होताना पाहायला मिळेल. 6 बॉल आणि 6 गोलंदाजी मार्क वरती वैभव पाहायला मिळतोय. पहिला बॉल. हो गुड बॉल. सिंगल मिळतीये. धाबांची धाव. दिवसा डवळ्या चोरी. सिंगल धाबेची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 5 बॉल आणि 5. अनेकांना वाटलं होतं एका षटकामध्ये मॅच संपेल. दिसतं तसं नसतं म्हणून तर सारं जग फसतं. अनेकांना वाटलं धावफलकावरती धाबा कमी आहेत. अनेकांनी करता या मॅच वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये संपेल आणि कदाचित आयोजन कमिटीला 10-15 मिनिटांचा इथे चान्स मिळेल, पण आयोजन कमिटीला पुन्हा एकदा संकटामध्ये टाकलं या का मॅचने. 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धाबांची अजूनही गरज आहे. समोर आपण पाहिलं तर बॅटर संदीप आणि गोलंदाजी मार्क वरती वैभव, ज्याने सिंगल धाव आतापर्यंत दिली आहे. क्लीन बॉल. फलंदाज बाद. मैच में ट्विस्ट, कहानी में ट्विस्ट. अब आएगा असली मजा. कौन जीतेगा ये मैच. 4 बॉल आणि 5. प्रेक्षकांनो मॅच आवडली असेल तर एकदा टाळ्या उडवा या मॅच साठी. 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धाबांची गरज. काय गोलंदाजी केली आहे वैभवच्या माध्यमातून. गणेशवाडी बी संघाने आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. मॅच समाप्तीनंतर अमित थिनुकले आणि संपूर्ण कंपनी आज नवीन खेळाडू या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील. अमित थिनुकले असेल, अक्षय हिनुकले या संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल. रवी हिनुकले, म्हणजे दोन्ही संघ बॅलन्स करण्याचा प्रयत्न गणेशवाडी बी संघाने केलेला दिसतोय. 4 बॉल 5. शंभू मोहिते आपल्याला बॅटिंग साठी पाहायला मिळेल. क्षमता आहे या खेळाडूकडे.
4 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. कौन जिंकेल? फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा फिर रेख होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल, कॉन्फिडन्स दाखवावा लागेल. 4-5चं समीकरण. फुलटॉस ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहेत. ऑफ ड्राईव्ह सिंगल मिळाली आहे. सिंगल नंतर धावफलक पुढे. 3 बॉल 4. मॅच अगदी पाहायला गेलं तर काटाकीर मॅच, पैसा वसूल मॅच. 3 बॉल 4 धाबांची गरज. भरत मोहिते स्ट्रायकर एंडला. अनेकांचा श्वास रोखून धरणारी ही मॅच. हो हो डॉट बॉल. जबरदस्त मॅच, पैसा वसूल. 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धाबांची गरज. मॅच होती कुठे आणि आली कुठे. क्रिकेटच्या खेळामध्ये खेळ आणि वेळ कधी बदलेल याचा नियम नाही, आणि आता तेच पाहायला मिळते. 2-4चं समीकरण. पूल केलाय, क्षेत्ररक्षक डीपला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल इथे आणि 2 मिळत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम, त्यामुळे कंपल्सरी 2 बनवाव्याच लागतील. 1 मध्ये 2. बॅटला बॉल लागला तर 2 बनतील. बॅटला बॉल नाही लागला तर कदाचित काजरवाडी संघ पराभूत होऊ शकतो. कोण जिंकणार? प्रेक्षकांनो, मॅच आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊ दे या मॅच साठी. पैसा वसूल मॅच. 1 बॉल आणि 2. शिरोडे संघाने मनं जिंकली आहेत. शिरोडे संघाने विजयाची दावेदारी मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे. अनेक संघांना सांगितलंय आम्ही कमी नाही आहोत, आम्ही कोणालाही कधीही पराभूत करू शकतोय. येणाऱ्या अनेक स्पर्धेमध्ये या संघाचा दबदबा अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. असा खेळ या संघाने जिंकलाय. 1 बॉल 2. हो 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 शिरवडे संघ अभिनंदन. व्हॉट अ मॅच. शिरवडे संघ पुढल्या फेरीमध्ये, काजरवाडी संघ पराभूत. 15 धावांची गरज असताना इथे 14 फक्त करू दिलेत आणि काजरवाडी संघ 350 किलोमीटरचा जो प्रवास त्यांनी केला, तो प्रवास कुठेतरी त्यांच्या पत्त्याशी परत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हेमंत दादा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हेमंत दादांना विनंती, आपण परत मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी यायचा आहे. नेक्स्ट मॅच गणेशवाडी बी संघ क्षेत्ररक्षण लावा. हॅलो राजप्पा, राजप्पा